एक महत्त्वाची बातमी समोर येते, तुम्हीच त्याच्यावरती विश्लेषण देखील करायचंय। उपमुख्यमंत्री अजित पवार हे वर्षा बंगल्यावरती पोहोचलेत। शुभम आपल्या सोबत आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी म्हणून अजित पवार पोहोचलेले आहेत। आपण दृश्यांमध्ये पाहू शकतोय अजित पवारांच्या गाड्यांचा ताफा हा वर्षाच्या दिशेने जाताना आपण पाहतोय। स्थानिक निवडणुकीसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी म्हणून अजित पवार हे वर्षा बंगल्यावर पोहोचल्याचं समजतंय। शुभम आपल्या सोबत आहेत आणि तेच आपल्याला या संदर्भात माहिती देतील। शुभम, अजित पवार हे मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याकरता वर्षा बंगल्यावरती पोहोचल्याचं समजतंय। एकीकडे निवडणुकी संदर्भात चर्चा, आज प्रभाग आरक्षण आणि या सगळ्या गोष्टी जाहीर झालेल्या आहेत, हा विषय आहेच, पण गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार आणि पवार कुटुंब हे वेगवेगळ्या विषयांमुळे चर्चेमध्ये आहे, रडारवर आहे विरोधकांच्या, आणि सातत्याने पवार कुटुंबावरती, अजित पवारांवरती, त्यांच्या मुलांवरती आरोप होत आहेत वेगवेगळ्या पद्धतीने। तर या संदर्भातला सुद्धा या भेटीगाठी असू शकतात। नेमकं या सगळ्या पाठीमागे काय आहे, आपल्याकडे असलेली माहिती काय? प्रशांत जी, आपण बघू शकतो उपमुख्यमंत्री अजित पवार हे वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी पोहोचले आहेत आणि त्यांच्यासोबत प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे हे देखील आहेत। नेमका आता तिघांमध्ये काय चर्चा होते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण ज्या पद्धतीने मागील एक आठवड्यापासून सर्व प्रकरण सुरू आहेत, म्हणजे पुण्यामधील पार्थ पवार जमीन प्रकरण असेल किंवा मग राष्ट्रवादी पक्ष जो आहे तो येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय प्रस्ताव ठेवतो आहे, अजित पवारांचं नेमकं काय प्रस्ताव असणार आहे निवडणुकींसाठी, कारण की नुकतंच त्यांनी पक्षांतर्गत फेरबदल देखील केलेले आहेत, प्रवक्त्यांमध्ये बदल केलेले आहेत आणि सर्व फळी जी आहे ती कुठेतरी अजित पवार हे बदलताना दिसून येत आहेत। निवडणुकीच्या अनुषंगाने कुठेतरी महत्त्वाची पावलं राष्ट्रवादी अजित पवार यांचा पक्ष उचलताना दिसून येत आहेत। अशामध्येच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या वेळेला रात्री भेट घेण्याचं नेमकं कारण काय असू शकतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। सोबतच ते माध्यमांशी काही संवाद साधतात का, काय याच्या मागे कारण असू शकतं याबद्दल काय बोलतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। त्यांच्यासोबत प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे हे देखील उपस्थित आहेत। दोघं एकाच वाहनांमधनं या ठिकाणी आलेले आहेत, त्यामुळे नेमकं फडणवीसांसोबत काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच, धन्यवाद शुभम, आपण दिलेल्या विस्तृत माहिती करता।